ऑनेस्टली बोलायचं झालं तर मला खरंच एक गोष्ट डिस्टर्ब करत आहे. TCS सारखी कंपनी जी अनेक वर्ष जॉब सेफ आहे म्हणून ओळखली जायची, टुडे दे आर लेइंग ऑफ 12,000 प्लस एम्प्लॉईज अँड इट्स नॉट ड्यू टू द फायनान्शियल लॉस. इट्स बिकॉज ऑफ चेंजिंग द मॉडेल्स लाईक अजाईल शिफ्ट, स्किल मिसमॅच, ऑटोमेशन. मग विचार करा, जेव्हा लोक TCS मध्ये सेफ आहेत असं मानत होते अँड इवन देअर layoffs are happening, what message does it send to the rest of us? आज जर TCS ने अशा पॉलिसीज आणल्या की बेंचवर असाल तर 35 दिवसात काम नसेल तर एक्झिट, तर कंपन्या हेच फॉलो करणार नाही का? इट मीन्स इवन इफ यू आर टेक्निकली साऊंड, अनलेस युअर स्किल अलाइन विथ वॉट द बिझनेस नीड राईट नाव, यू आर ऑलवेज वन पॉलिसी अवे फ्रॉम बिंग लेड ऑफ. आणि हेच आजचं वास्तव्य आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, स्टॉप अज्युमिंग युअर जॉब इज सेफ बिकॉज ऑफ द ब्रँड इज बिग. स्टार्ट वर्किंग ऑन द स्किल दॅट आर इन डिमांड अँड प्रिपेअर फॉर चेंज बिकॉज चेंज इज नाव द ओनली कॉन्स्टंट. सो TCS मध्ये जे झाले ते उद्या आपल्या कंपनीमध्ये होणार नाही असं नाही आहे. जर तुम्ही विचार केला की लेट्स बी ऑनेस्ट इंजिनियर्स, I have one suggestion for you. ब्रँड, बेंच, बोनस काही असो, पण तुमचं स्किल आणि माइंडसेट अपडेट असेल तरच तुम्ही नेक्स्ट वेव्ह सर्वाइव्ह करणार. टू बी ऑनेस्ट, थिंक ऑन इट अँड कीप इन टच.